नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर एक आनंदाची बातमी आहे की वन विभागाचा जो निकाल मागे जाहीर झाला होता, तर त्याची आता जी गुणवत्ता यादी आहे ती गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि ती गुणवत्ता यादी त्यांनी ऑफिशियल वेबसाईटला प्रसिद्ध केलेली आहे। तर त्या गुणवत्ता यादीबाबतच आपण बघणार आहोत आणि वनरक्षकचा निकाल कधी जाहीर होईल किंवा मग त्याचं काय अपडेट असू शकतं, कधीपर्यंत तो जाहीर होऊ शकतो, तर त्याची सुद्धा अपडेट आपण बघणार आहोत। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा। तर चला बघूया नेमकं गुणवत्ता यादी तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहेत। तर आपण आहोत वन विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटला आणि इथे तुम्हाला दिसत असेल ऑनलाईन परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी प्रसिद्ध असं इथं नोटिफिकेशन फिरताना दिसत असेल। तर यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या वेबसाईटला आपण जाणार आहोत। तर आपण त्या स्लाईडवर आलेलो आहोत आणि त्या तुम्हाला दिसत असेल लॉग इन लिंक ऑनलाईन परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी। तर इथे आपल्याला जिल्ह्यावाईज आणि पोस्ट वाईज गुणवत्ता यादी दिलेली आहे। इथे हायर ग्रेड स्टेनो, लोअर ग्रेड स्टेनो, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, त्यानंतर सीनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट यांच्या याद्या आहेत। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही अकाउंटंटची जी यादी आहे ती पूर्ण इथे दिलेली आहे, जिल्ह्यानुसार विभागानुसार इथे यादी दिलेली आहे। आणि इथे तुम्ही बघू शकताय अकाउंटंट नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, तर अशा विभागानुसार तुम्हाला इथे यादी असलेली दिसेल। औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धुळे, नाशिक, पुणे, ठाणे, कोल्हापूर आणि PCCF ऑफिस, तर अशा प्रकारे इथे यादी दिलेली दिसत असेल तुम्हाला। आणि त्याच प्रकारे इथे सर्वेअरची सुद्धा यादी इथे दिलेली आहे। त्यानंतर आपण खाली बघितलेलं होतं की वन विभागाचा जेव्हा निकाल जाहीर केला होता तेव्हा सुद्धा इथे याद्या दिलेल्या होत्या, पण आता गुणवत्ता यादी जी जाहीर केलेली आहे त्याचा सुद्धा इथे त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि ते इथं जिल्ह्यावाईज ते मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे ही यादी तुम्ही इथे बघू शकता आणि याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि याच्या काही नवीन अपडेट जे असतील तर त्या टेलिग्राम चॅनलला देखील भेटून जातील किंवा त्या बाबतीत व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येत राहतील, त्यामुळे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता बघूया वनरक्षकचा निकाल कधी लागू शकतो किंवा वनरक्षक कधीपर्यंत त्याचा निकाल लागेल आणि ग्राउंड कधी होईल, तर त्याचंच आपण अपडेट बघूया। तर जेव्हा वन विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला होता, म्हणजेच हा स्टेनोचा, अकाउंटंटचा, सर्वेअरचा, त्यानंतर ज्युनियर सिव्हिल इंजिनियर वगैरे यांचा जेव्हा निकाल जाहीर करण्यात आला होता, तर त्याच्यासोबत एक त्यांनी परिपत्रक, प्रसिद्धीपत्रक त्यांनी जाहीर केलं होतं। त्यामध्ये दिलेलं होतं की वनरक्षकचा निकाल का जाहीर करण्यात आलेला नाही आणि कधी जाहीर होऊ शकतं याचं सुद्धा त्यांनी विश्लेषण त्यामध्ये केलेलं होतं। तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं पेसाचा जो निर्णय आहे तर त्यामुळे वनरक्षकचा निकाल जो आहे तो लांबण्याची शक्यता आहे आणि वनरक्षक हे त्या पेसामध्ये जे 17 संवर्ग आहेत त्यामध्ये तलाठीसह वनरक्षक हे पदसुद्धा आहे, त्यानंतर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका हे पदसुद्धा आहेत। तर त्यामध्ये वनरक्षक हे पद असल्या कारणाने जोपर्यंत पेसाचा सुप्रीम कोर्टचा निर्णय येत नाही, SCचा निर्णय येत नाही, तोपर्यंत आपण वनरक्षकचा निकाल लावू शकत नाही। त्यामुळे वनरक्षकचा निकाल पेंडिंग ठेवलेला आहे आणि आता पुढची सुनावणी जी असणार आहे बहुतेक 9 जानेवारीला सुनावणी आहे पुढची पेसाची आणि त्यानंतरच निकाल जो आहे वनरक्षकचा तो जाहीर होऊ शकतो। आणि एक असाही पर्याय असू शकतो की जे पेसा क्षेत्र आहे ते वगळता किंवा मग पेसाचे जिल्हे आहेत ते वगळता निकाल जाहीर करू शकतो। पण आपण जर बघितलं असेल ॲडमध्ये तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्र हे आहेच, त्यामुळे शक्यता कमी आहे पेसा क्षेत्र वगळून निकाल जाहीर करण्याची। त्यामुळे 9 जानेवारीला काय निकाल येतोय, कारण 5 डिसेंबरला जो निकाल होता तर
त्या दिवशी एक आसाम राज्याची काहीतरी सुनावणी जास्त वेळ चालल्यामुळे तो निकाल लागू शकला नाही आणि त्यामुळे लेट झालं फार. त्यामुळे सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आली. आता 9 जानेवारीला सुनावणी आहे. तेव्हा जर याच्यावर अंतिम सुनावणी झाली, अंतिम निकाल लागला पेसावर, तर मात्र सगळे निकाल जे आहेत तलाठीचा असेल किंवा वनरक्षकचा असेल, तर हे सगळे निकाल लागण्याची शक्यता फार जास्त आहे. त्यानंतर हे सगळे निकाल जे आहेत ते आपल्यासमोर असतील आणि त्यांच्या अपडेट ज्या आहेत, जशा काही अपडेट येतील, पेसा वगळून जरी निकाल असेल, त्याची जरी अपडेट असेल, तर ते आपल्या यूट्यूब चॅनलला प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही अपडेट या टेलिग्राम चॅनलला देखील येत असतात, जे यूट्यूब चॅनलला पॉसिबल नसतात, तरी मी त्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो, जेणेकरून अपडेटपासून आपले विद्यार्थी जे आहेत ते वंचित राहू नये. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही इन्फॉर्मेशनसह. याची जी लिंक आहे तुम्हाला ती डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, टेलिग्राम चॅनलची देखील, आणि या रिझल्टची देखील, जो आता गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे आपल्या वन विभागाची, अकाउंटंट, सर्वेयर, लोअर ग्रेड स्टेनो, हायर ग्रेड स्टेनो, ज्युनियर सिव्हिल इंजिनियर आणि सिनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, तर या सगळ्यांची जी लिंक आहे या निकालाची, तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती लिंक तुम्ही ओपन करून तुमच्या जिल्ह्याचा जो, तुमच्या विभागाचा जो निकाल असेल तो तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरला आहे तर ते तुम्ही टाकू शकता तिथे. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये देखील सांगायला विसरू नका की कोणाकोणाचे नावं आलेले आहेत, कोणी कोणी त्यामध्ये मेरिट लिस्टमध्ये इन्क्लुडेड आहेत. तर आणि जे इन्क्लुडेड असतील सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ज्यांचं नाव नसेल तर त्यांनी होप सोडायची नाही आहे. वनरक्षकचा निकाल अजून बाकी आहे आणि काही पेपरसुद्धा बाकी आहेत. त्यामुळे जोमाने अभ्यास करायचा आहे, तयारी चालू ठेवायची आहे. नक्कीच सिलेक्शन आपलं होणार आहे. चला तर भेटूया पुढच्याच अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.